₹30,000 कमवतो. 20 ते 25 वर्ष नोकरी केली, पण तरीही तो आधी जसा भाड्याच्या घरात राहत होता तसाच आजही राहत आहे. आधी जशी सेकंड हँड स्कूटर वापरत होता, आजही तीच चालवतो. आयुष्यात फार काही साध्य करू पण शकला नाही. का? कारण त्याचं कायमचं एकच म्हणणं होतं, अरे एवढ्या पगारात काय बचत होणार आणि काय उरणार. आता याच्या उलट एक दुसरा माणूस बघूया. याचंही उत्पन्न तेवढंच, 25 ते 30,000 पगार, पण 20 ते 25 वर्षानंतर तो स्वतःचं घर बांधतो, मुलींचे लग्न चांगल्या ठिकाणी करतो, मुलांना शहरात शिकवतो. दोघांची पण कमाई एकसारखीच, पण फरक कुठे आहे? फरक आहे पैशाचा वापर कसा करतो यात. खूप जणांनी ही ओढ ऐकली असेल, तुमची कमाई तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, पण तुम्ही कमाईचं काय करता ते तुम्हाला श्रीमंत बनवते. आता 2 दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीसोबत बसलो होतो. तो एका मोठ्या कंपनीवर टॉप पोस्टवर काम करत होता आणि त्याचा पगार किमान 5 लाख तरी असेल. तो मला विचारतो की यार, तू म्युच्युअल फंड आणि SIP बद्दल बोलतोस, पण हे नक्की काय असतं? मी शॉक